नमस्कार. मी मिनल स्वागत करते तुमचं क्रोशे अँड क्रिएशन या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत हे वॉलेट कसं करायचं. वॉलेट क्रोशाचं, वाव. आणि हे असं छान ओपन होतं आणि ह्याच्या आत 2 कप्पे आहेत. काय काय ठेवलं आहे, पैसे पण ठेवलेत, कार्ड पण ठेवलं आहे, आपलं मिनूस क्रोशे क्रिएशनचं कार्ड, आणि इकडे सुद्धा कार्ड ठेवलं आहे. मस्त वॉलेट बनवलेलं आहे. आणि गंमत म्हणजे एकाच टाक्याने बनवलं आहे, ओनली 1 टाका. अँड कॅन यू गेस, सिंगल क्रोशा. अँड द विनर इज ओके. चला पटकन बघूया काय काय साहित्य लागणार. हा मस्त असा राणी कलरचं केलं होतं. म्हटलं आता यावेळी जरा कपलचं केल्यासारखं, हे राणी कलरचं बायकोला आणि हे मिस्टरांना. असे 2 माझ्याकडे डार्क ब्लू कलर आहे बरं का. मधनं काळा पण दिसू शकतो, पण हा डार्क ब्लू कलर आहे. आपली 3.5 नंबरची सुई, फोकस होत नाही ॲज युजल, आणि कात्री. आणि याबरोबर 2 गोष्टी एक्स्ट्रा लागतील. हा हँडमेड असा लिहिलेला टॅग लागेल, आणि तो शिवायला अशी सुई लागेल मोठ्या नाकाची. कळलं? ओके. मेजरिंग टेप लागेल. आणि हे असं सगळं साहित्य गोळा करा. याचा एक फोटो देते आणि सुरू करूया. स्लिप नॉटनी स्टार्ट करूया. क्रोशाचा श्री गणेशा. स्लिप नॉट आणि चेनचा व्हिडिओ सेपरेट आहे. सिंगल क्रोशाचा व्हिडिओ सुद्धा सेपरेट आहे. काहीही इश्यू असेल या व्हिडिओमध्ये, जर नाही समजलं तर ते आधीचे कुठलेही 2 व्हिडिओ बघू शकता. मी इथे आय बटनवरती, इथे कोपऱ्यात कुठेतरी तुम्हाला आय बटनवर लिंक दिसेल. 20 चेन्स आपण घालणार आहोत. हा जो आडवा भाग आहे याचं मेजरमेंट आहे 4 इंच. हे 4 इंच आहे अप्रॉक्सिमेटली. आणि याला मागे, आता ह्याला बॉर्डर्स मी विणले आहेत त्यामुळे ते मोठं झालं, पण हे जे टाके आहेत आतले बेसचे ते 4 इंच. आणि अप्रॉक्सिमेटली ते येतात 10 सेंटीमीटर. 4 इंच 10 सेंटीमीटर. सो साधारण 20 सिंगल क्रोशा आपल्याला घालायचे. स्लिप नॉटनी मी सुरू केलं आहे. 20 टाके घालते. 1, 20 टाके घालून झालेत. टर्न करण्यासाठी मी 1 टाका जास्त घालते, एक्स्ट्राचा घालून 20व्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशा घालायला सुरुवात करते. वेढा न घेता दोरा बाहेर काढायचा आणि टाका पूर्ण करायचा. डार्क रंग आहे, थोडा दिसायला प्रॉब्लेम येऊ शकतो, पण मी सिंगल क्रोशा करते. वीस सिंगल क्रोशा बनणार आहेत. असे 20 सिंगल क्रोशा बनवून ओळीच्या शेवटी भेटूया. वीस सिंगल क्रोशा घातले, त्याचं आपण मेजरमेंट बघूया. बरोबर 4 इंच झालेलं आहे. दिसलं? मी मुद्दाम साखळीचे मोजत नाहीत,
इंच किंवा सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. आणि साखळ्यांचे मी शक्यतो मोजत नाही, अंदाज घ्यायला मोजते, पण कधी कधी साखळ्या कमी जास्त हे होतात. आणि आता मी एक चेन घालून पुढच्या ओळीला सुरुवात करते. आपल्याला 20 सिंगल क्रोशांवर 20, वरच्या ओळीत पुन्हा 20 सिंगल क्रोशे घालायचे. तर साखळीचं मेजरमेंट कधी कधी नंतर आपण जेव्हा टाके वाढवतो ना, वरती जेव्हा ओळ सुरू करतो फाउंडेशन चेनच्या वर, कधी कधी थोडं चेंज होतं असं मी ऑब्झर्व केलं आहे. सो मी पहिली ओळ झाली की एकदा मेजरमेंट बघत असते. छोट्या प्रोजेक्टला ठीक आहे, ॲडजस्ट करू शकतो. मोठ्या प्रोजेक्टला थोडंसं ट्रिकी आहे माझी आयडिया. ही ओळ पूर्ण झाली, दुसरी ओळ पण पूर्ण झाली आहे. एक साखळी घालून तिसरी ओळ सुरू करते. आता आपल्याला फक्त सिंगल क्रोशांच्या पुढे वरती ओळी वाढवायच्या आहेत. ठीक आहे, किती ओळी करायच्या आहेत? हा जो पूर्ण वॉलेट आहे हे पण ओपन केल्यावर, हे इकडे असं ओपन आणि इकडे असं ओपन केलं तर एकूण 36 सेंटीमीटरचं आपल्याला पूर्ण अशी पट्टी बनवायची. आणि मग ती फोल्ड करून आपण हे वॉलेट बनवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे हे असे 36 सेंटीमीटर होईपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. सिंगल क्रोशाचे ओळी करायच्या आहेत. 36 सेंटीमीटर झाल्यावर भेटूया. ते 36 सेंटीमीटर कन्सिडर आहे. ओके, पूर्ण प्रोजेक्टला या मॉडेलमध्ये दाखवते. आपण एक बॉर्डर केली आहे, इथे तुम्हाला दिसेल. हे जॉईन केलं इथे, हे 2 पट्ट्या जॉईन केल्या आहेत इथे, त्यामुळे इथे नाही करणार. पण हा पार्ट मी जॉईन नाही केला आहे, इथे दाखवतो. ह्याला आपण बॉर्डर केली, हे आपण आडवं केलं आहे आणि ह्याला अशी पूर्ण इथून अशी बॉर्डर केलेली आहे. ती बॉर्डर आपण आता सुरू करणार आहोत. आता ह्या टाक्यामध्ये अजून एक सिंगल क्रोशे घालायचा. आणि आता प्रत्येक आडवी जी ओळ एक आहे, एक मिनिट, ही जी प्रत्येक आडवी ओळ एक आहे, त्या प्रत्येक आडव्या एक ओळीच्या बॉर्डरला सिंगल क्रोशा घालायचा आहे. आणि असं पूर्ण इथून जिथे सुरू केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला बॉर्डर करायची आहे. ह्या टोकापर्यंत ही बॉर्डर झाली आहे. इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. या कॉर्नरला मी हा दोरा अटॅच करते, म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपल्याला या कॉर्नरपर्यंत, याला स्टिच मार्कर म्हणतो. माझ्याकडे स्टिच मार्कर्सच्या अशा वेगवेगळ्या आयडिया आहेत. सेफ्टी पिन लावू शकता, स्टिच मार्कर असे सेपरेट विकत पण मिळतात, तेही लावू शकता. इथपर्यंत आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये एक सिंगल क्रोशा, बॉर्डरला एक सिंगल क्रोशा करायचा आहे.
ह्या स्टिच मार्कर पाशी आल्यावर भेटूया. बॉर्डर्स करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता सगळीकडून. आणि मी तो स्टिच मार्कर लावला होता तो पण काढलेला आहे, दोरा कट करून घेतलाय. आपल्याला हा शेप एक्वायर करायचा आहे. मी तुम्हाला हे दाखवते असं. ठीक आहे, असं आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि असे बॉर्डर्स इथून जेव्हा हे फोल्ड करू तेव्हा हे शिवून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशानेच केलेलं आहे, पूर्ण प्रोजेक्ट सिंगल क्रोशाने केलेलं आहे. मी तसं फोल्ड करून घेतलंय. दोन्ही साइड्स इक्वल झाल्या पाहिजे आणि मध्ये थोडीशी ही गॅप पाहिजे, सो दॅट आपण हे असं फोल्ड करू शकतो. फोल्ड केल्यावर इथे हे इक्वल आलेले आहेत असं दिसलं पाहिजे. फोल्ड केल्यानंतर ते एका जागी टिकण्यासाठी मी 3 कॉर्नर्सना टक करून घेतलेलं आहे स्टिच मार्करनी. एका लाईनमध्ये असं स्ट्रेट. सो आणि इथे मी लावलेला नाही कारण मी ही साईड आहे फोल्ड केलेली, ती मी आता इथे सिंगल क्रोशाने अटॅच करणार. म्हणजे आपल्याला इथे एक कंपार्टमेंट तयार होईल. तसाच हा इथला कंपार्टमेंट असेल. ह्या दोन्ही साइड्स मी सिंगल क्रोशाने लॉक करणार. ज्या ओळीवर अटॅच केलंय तिथेच थोडं जर डेकोरेटिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही बॉर्डर्स वेगळ्या रंगाने करू शकता, पण मला मोनो किंवा सेम कलरच आवडतो. सो म्हणजे ॲटलिस्ट वॉलेटला तरी. हे पण एका कलरमध्येच केलं आहे, तसं मी हे पण एकाच रंगात करते आहे. होय ना, 2 वॉलेट्स रेडी झालेले आहेत. परफेक्ट. वाव, नाईस. मी सगळे दोरे पण टक केले आणि सगळ्या साईड्स पण छान लॉक केलेल्या आहेत. आता आपल्याला एक काम करायचं आहे. हा हँडमेड जो टॅग लावलेला आहे तो मी इथे अटॅच करते, पण त्याच्या आधी एकदा ट्रायल नको बघायला? बघू ह्या पाकिटातून या पाकिटात. परफेक्ट गेलं ना, फारच मस्त. नाईस. आता मी हा पटकन हँडमेड जो टॅग आहे तो इथे अटॅच करून घेते. अशी मोठ्या नाकाची आपल्याला सुई लागणार आहे. क्रोशे क्रिएशन. तुम्ही कोणत्या रंगाचं वॉलेट केलं हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. या आधीचे आणि याच्या नंतर येणारे असेच क्रिएटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. तुमच्या क्रोशे करणाऱ्या फ्रेंड्सबरोबर शेअरही करा. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय. शेअरही करा.